श्री गुरुचरित्र अध्याय 35. गणपतीला नमस्कार करून सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात की, हे बाळा ऐक, श्रीगुरूंनी त्या पतिपत्नीला जी पुढील अपूर्व कथा सांगितली ती मी तुला सांगतो. ती पतिव्रता स्त्री श्रीगुरूंना अत्यंत नम्रपणे विनंती करू लागली. ती स्त्री श्रीगुरूंना हात जोडून भक्तिभावाने विचारू लागली, स्वामी, आमचं पुढं काय होईल? आमचं कल्याण कशाने होईल? आम्ही संसारात कशा प्रकारे वागावं? या संसारातून तरुण जाण्यासाठी आपण आम्हाला एखादा मंत्र उपदेश करावा, जेणेकरून आमच्या जीवाला शांती लाभेल आणि तुमच्या चरणांचे अखंड स्मरण घडत राहील. यावर श्रीगुरू तिला म्हणाले, स्त्रियांना वेगळ्या मंत्राची काय गरज आहे? स्त्रियांनी केवळ आनंदाने पतीची भक्ती आणि सेवा करावी. स्त्रियांना गुरुमंत्र देऊ नये असा शास्त्राचा नियम आहे. स्त्रियांना मंत्राचा उपदेश केल्यास त्या मंत्राच्या सामर्थ्यात विघ्न येते. पूर्वी महाज्ञानी शुक्राचार्यांच्या बाबतीत असाच एक प्रसंग घडला होता, तो तू ऐक. पूर्वीच्या काळी देव आणि राक्षस यांच्यामध्ये नेहमीच मोठं युद्ध होत असे, हे तू लक्ष देऊन ऐक. युद्धाच्या मैदानात जेव्हा जेव्हा दैत्य मारले जात तेव्हा दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आपल्या संजीवनी मंत्राचा जप करत आणि मृत पावलेल्या सर्व दैत्यांना पुन्हा जिवंत करून युद्धासाठी पाठवत होते. असं वारंवार घडू लागल्यामुळे त्रस्त होऊन एके दिवशी देवराज इंद्र कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे गेले आणि त्याने शुक्राचार्यांच्या या संजीवनी मंत्राच्या किमयेची सर्व हकीकत शिवरायांना सांगितली. ते ऐकून भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी नंदीला आज्ञा केली की तू ताबडतोब जा आणि त्या वेगवान शुक्राचार्यांना पकडून माझ्यासमोर घेऊन ये. आपल्या स्वामींची आज्ञा ऐकून नंदी वेगाने निघाला. त्यावेळी शुक्राचार्य तपश्चर्येत आणि ध्यानात मग्न होते. नंदीने त्यांना थेट आपल्या तोंडात पकडले आणि तो निघाला. नंदीने शुक्राचार्यांना शिवाजवळ आणले. ते पाहून दैत्य सैन्यात मोठा हाहाकार माजला. मग भगवान शंकरांनी जसे अगस्त्य ऋषींना समुद्रप्रशांत केलं होतं तसं शुक्राचार्यांना थेट गिळूनच टाकलं. अशा प्रकारे शुक्राचार्य बरेच दिवस भगवान शंकराच्या पोटात राहिले. पुढे ते शंकराच्या मूत्रद्वारीतून बाहेर पडले, कारण शिवशंभू त्यांच्या अस्तित्वाबद्दल विसरूनच गेले होते. त्यांचे मूळ नाव शुक्र होते, पण शिवाच्या उदरातून त्यांचा पुनर्जन्म झाल्यामुळे त्यांना भार्गव हे नाव मिळालं. बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या संजीवनी मंत्राचा जप सुरू केला. हे पाहून इंद्राने मनात विचार केला आणि आपले पुरोहित देवगुरु बृहस्पती यांना बोलवलं. इंद्राने विचारलं की शुक्राचार्य दैत्यांना जिवंत करण्यासाठी कोणता आणि कसा संजीवनी मंत्र वापरतात याचा शोध घेतला पाहिजे. देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले की यावर एकच उपाय. हा मंत्र जर षटकर्ण झाला, म्हणजेच गुरु आणि शिष्य यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच्या कानावर पडला, तर शुक्राचार्यांच्या या मंत्राचे सामर्थ्य नष्ट होईल. बृहस्पती म्हणाले, माझा मुलगा कच, याला आपण विद्या शिकवण्याच्या बहाण्याने शुक्राचार्यांच्याकडे पाठवू. तो तिथे जाऊन तो मंत्र शिकून घेईल असा त्यांनी निश्चय केला. बृहस्पतींनी आपला मुलगा कच याला प्रेमाने आणि बुद्धीने समजून सांगितलं की तू एका निष्पाप विद्यार्थ्याचे रूप धारण करून शुक्राचार्यांच्याकडे जावं. आपले वडील आणि देवराज इंद्रासह सर्व देवांचा निरोप घेऊन कच एखाद्या नम्र विद्यार्थ्याचे रूप घेऊन शुक्राचार्यांच्या आश्रमाकडे निघाला. तिथे पोहोचून कचाने शुक्राचार्यांना नमस्कार केला आणि हात जोडून तो उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि कुठून आलायस? कच म्हणाला, मी एका ब्राह्मणाचा मुलगा आहे. आपली महान कीर्ती ऐकून मी इथं आलो आहे. आपल्या चरणांची सेवा करून मला विद्या ग्रहण करायची आहे. कचाचे हे अत्यंत सुंदर आणि करुण बोलणं ऐकून तिथेच जवळ उभी असलेली शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिने आपल्या वडिलांना गळ घातली. देवयानी वडिलांना म्हणाली, हा ब्राह्मण मुलगा दिसायला खूप चांगला आणि सुसंस्कृत वाटत आहे. तुम्ही याला आपला शिष्य करून घ्यावा आणि याला विद्या शिकवावी. कच अत्यंत सुंदर, सुजान आणि मदनासारखा देखणा होता. त्याला पाहताच देवयानीच्या मनात विचार आला की हाच माझा पती व्हावा. अशा प्रकारे कच तिथे शिकू लागला. पण कचाला तिथे पाहून राक्षस चिंताग्रस्त झाले. त्यांना संशय आला की हा देवांचा माणूस असून कपटवेषाने इथे तो आला आहे. काही काळ गेल्यानंतर एके दिवशी कचाला यज्ञासाठी लाकडे आणण्यासाठी जंगलात पाठवलं गेलं. दैत्यही त्याच्यावर पाळत ठेवून जंगलात गेले. जंगलात गाठून दैत्यांनी द्वेषापोटी कचाची हत्या केली. त्याला मारून टाकला आणि स्वतः समिधा घेऊन आश्रमात परत आले. संध्याकाळ झाली तरी कच परतला नाही. म्हणून देवयानीने पित्याला नमस्कार करून व्याकुळतेने विचारलं, कच कुठे दिसत नाहीये, त्याला परत आणा. देवयानीने हट्ट धरला की कच आल्याशिवाय मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही. तिच्या या निग्रहामुळे शुक्राचार्य काळजीत पडले. शुक्राचार्यांनी दिव्य ज्ञानानं पाहिलं की कचाचा मृत्यू झाला आहे. त्यांनी लगेच संजीवनी मंत्राचा जप केला आणि कचाला पुन्हा जिवंत करून घरी आणलं. काही दिवस असंच गेल्यानंतर दैत्यांचा कचावरील द्वेष आणखीनच वाढला. तो पुन्हा एकदा जंगलात गेला असता दैत्याने त्याला पुन्हा एकदा मारून टाकलं.
यावेळी तो पुन्हा जिवंत होऊ नये म्हणून दैत्यांनी कचाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्याचे चूर्ण केले आणि ते 10 दिशांना फेकून देऊन ते परत घरी आले. सूर्यास्त झाला तरी कच न आल्यामुळे देवयानीने पुन्हा आपल्या पित्याकडे कचाची चौकशी केली आणि त्याला जिवंत करण्याची गळ घातली. आपल्या कन्येवर खूप प्रेम असल्यामुळे शुक्राचार्यांनी पुन्हा ध्यान लावून पाहिलं. कचाचे शरीर छिन्न विछिन्न झाले आहे हे समजून त्यांनी संजीवनी मंत्राचा जप केला आणि कचाला पुन्हा जिवंत केले. मंत्राच्या सामर्थ्याने कच पुन्हा जिवंत होऊन त्वरित घरी आला. देवयानीला खूप आनंद झाला आणि शुक्राचार्यांनी आपल्या कन्येला प्रेमाने जवळ घेतलं. कचाला बाहेर काढण्यासाठी शुक्राचार्यांनी पोट फाडून तो बाहेर आला, ज्यामुळे शुक्राचार्यांचा मृत्यू झाला. परंतु यानंतर पुढे दैत्यांनी पुन्हा एकदा कचाला मारून त्याचे भस्म शुक्राचार्यांच्या मद्यात मिसळलं, जे शुक्राचार्यांनी नकळत प्राशन केलं. त्यामुळे कच शुक्राचार्यांच्या पोटात गेला. देवयानीच्या हट्टास्तव कचाला जिवंत करणं भाग होतं, पण तो पोटातून बाहेर आल्यास शुक्राचार्यांचा मृत्यू निश्चित होता. यावर उपाय म्हणून शुक्राचार्यांनी कचाला पोटातच संजीवनी विद्या शिकवली, जेणेकरून बाहेर आल्यावर कचा आपल्या मृत गुरूंना पुन्हा जिवंत करू शकेल. कचाला बाहेर काढण्यासाठी शुक्राचार्यांनी पोट फाडून तो बाहेर आला, ज्यामुळे शुक्राचार्यांचा मृत्यू झाला. परंतु पोटात असताना शिकलेल्या संजीवनी मंत्राचा जप करून कचाने आपल्या पिता गुरूंना पुन्हा जिवंत केलं. विद्या पूर्ण झाल्यावर कचाने शुक्राचार्यांना हात जोडून नमस्कार केला आणि म्हटलं, दैत्य माझ्यावर खूप द्वेष करतात आणि मला वारंवार मारण्याचा प्रयत्न करतात, म्हणून आता मला देवा स्वगृही जाण्याचा निरोप द्यावा. शुक्राचार्यांनी आनंदाने कचाला जाण्याची अनुमती दिली. परंतु तो निघत असताना देवयानीने त्याचा पदर धरला आणि म्हणाली, तू माझ्याशी विवाह कर आणि माझा पती हो. कच म्हणाला, हे देवयानी ऐक, तू माझ्या गुरुची कन्या आहेस, त्यामुळे तू माझी बहीण आहेस. तसेच तू मला पुनर्जन्म देऊन वाचवले आहेस, त्यामुळे तू एका अर्थी माझी माताच आहेस. मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. कचाने नकार दिल्यामुळे देवयानीला अत्यंत राग आला. तिने तात्काळ कचाला शाप दिला की तू जी संजीवनी विद्या माझ्या वडिलांकडून शिकला आहेस ती व्यर्थ ठरेल आणि ऐनवेळी तू ती सर्व विसरून जाशील. यावर कचाने तिला प्रतिशाप दिला की तू मला विनाकारण शाप दिला आहेस. जा, तुझा विवाह एखाद्या गैरब्राह्मण क्षत्रिय पुरुषाशी होईल. कच पुढे म्हणाला, तुझा पिता महाज्ञानी आहे आणि तो संजीवनी विद्या जाणतो, पण तू एक स्त्री असून हा मंत्र तुझ्या कानावर पडल्यामुळे हा मंत्र पुढे फलदायी ठरणार नाही. म्हणूनच स्त्रियांनी कोणत्याही मंत्राच्या मागे न धावता केवळ पतीची सेवा करावी आणि गुरूंच्या किंवा पतीच्या आज्ञेनेच केवळ व्रतोपवास करावा. यानंतर श्रीगुरूंनी सीमंतिनीची कथा सांगितली, जिने सोमवारचं व्रत करून आपल्या मृत पतीला नागलोकातून जिवंत आणि सुरक्षित परत मिळवलं होतं. सीमंतीने एका प्रकारे कडक सोमवाराचे व्रत केले, उपवास केले आणि मनोभावे शिवपार्वतीचे गौरीहराची पूजा केली. म्हणूनच तिला तिचं सौभाग्य परत मिळालं आणि तिची मनोकामना पूर्ण झाली. ती कथा ऐकून त्या पतिव्रता स्त्रीने श्रीगुरूंना म्हटलं, स्वामी, तुमच्या चरणांची सेवा हीच आमच्यासाठी सर्व व्रतांचे फळ आहे. तुमच्या चरणांचे स्मरण करता असताना आम्हाला इतर कोणत्याही कठीण व्रताची काय गरज. त्यावर श्रीगुरू त्या दंपतीला म्हणाले, तुम्ही माझी आज्ञा पाळा. तुम्ही नियमितपणे सोमवारचे व्रत करा. तीच तुमची आमची खरी सेवा ठरेल आणि तुमचं कल्याण होईल. श्रीगुरूंचा हा उपदेश आणि आशीर्वाद घेऊन त्यांना वंदन करून ते दंपती आपल्या गावी परत गेले. पुढे त्यांच्या भक्तीने आणि कथेची कीर्ती चारी दिशात पसरली. अशा प्रकारे परमपवित्र श्री गुरुचरित्र कल्पतरूमधील श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्रातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील हा 35वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त.